श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय 21 श्री गणेशाय नमः. मैनाकीने गोरक्षाला प्रेमाने वागवी, पण गोरक्षाचे तिकडं लक्ष नसे. तो मच्छिंद्राजवळ बोलणे काढी. गुरु महाराज, तुम्ही या देशात राहतात हे योग्य नाही. मसनवटीत म्हणजे स्मशानभूमीत बरं का, मसनवटीत श्री लक्ष्मीधराची मूर्ती ठेवावी तसे होते आहे हे. 21 वर्गातले भोग तुम्ही तुच्छ मानलेत, तेच तुम्ही या गर्दीत कसे काय पडलात? तुमचे अवतार कार्य काय आहे? तुम्ही मोहात पडलात तर लोकांचे डोळे कसे उघडणार? आता हे मोह सोडून परत मोकळे व्हा. माझा जीव कळवळतो म्हणून बोलतो. मी तुमच्यासाठीच केवळ इथे आलो आहे. जागे व्हा. तेव्हा मात्र गोरक्षा, तू म्हणतोस ते खरे आहे. मी तुला वचन देतो, मी हा देश सोडून तुझ्याबरोबर येईन. असे मच्छिंद्रनाथ त्याला म्हणाला व हातावर हात ठेवून त्याने अनाभाका घेतल्या. मच्छिंद्र आपल्याबरोबर येणार म्हणून गोरक्ष आनंदित झाला होता. त्या रात्री मच्छिंद्र मैनाकिनीला म्हणाली, मैनाकिनी, गोरक्ष मला घेऊन जाईल म्हणतोय, पण तूच त्याला आग्रह करून पहा. दुसरे दिवशी मैनाकिनी गोरक्षाला म्हणाली, गोरक्षा, तू मला मोठ्या मुलाप्रमाणे आहेस. तू व हेच नात मिळून हे राज्य सांभाळावे आणि आम्ही अबला स्त्रिया, मीननाथ तर लहानच आहे अजून, आम्ही तुझ्या आश्रयाने अन्न वस्त्रा एवढीच सत्ता ठेवून राहू. तू राज्य सांभाळ व मीननाथाला पण सांभाळ. तिचे हे बोलणे ऐकून गोरक्षाचे मन विचलित झाले नाही. गुरु मच्छिंद्र यांना घेऊन तीर्थयात्रेला निघतो असे त्याने सांगितले. मग मैनाकिनीने फारच आग्रह केला तेव्हा त्या राज्यात 6 महिने आणखीन राहून पाडव्याला काहीही करून निघायचे असे ठरवून घेऊन गोरक्षाने तिच्या म्हणण्याला रुकार दिला. मैनाकिनीने त्याला श्री संपत्ती, खाद्यपेय, वस्त्रे प्रावरणे इत्यादींनी मोहविण्याचा प्रयत्न केला, पण कशाचाही काही परिणाम झाला नाही. एकदा तर चुणचुणीत तरुण सुंदर मुलीला त्याच्याकडे पाठवले. त्याच्याजवळ सोंगाट्या खेळण्याचा हट्ट तिने धरला. त्याने सोंगट्याच्या खेळात भाग घेतला. तिने शृंगारिक हावभाव, सलगे वगैरे करून भुलवण्याचा प्रयत्न केला, पण त्याने कशाकडेही लक्ष दिले नाही. ही युवती फसली तरी तिने सर्व राज्य तुझेच आहे असे वारंवार सांगून मीननाथाला त्याला लळा लागतो का ते पाहून अनेक प्रकारे त्याला गुंतवण्याचा प्रयत्न केला. पण 6 महिने उलटले तरी गोरक्ष तसाच अलिप्त राहिला. गोरक्ष राहिल्याला 1 वर्ष झाले. वर्ष पाडवा आला. दरवर्षीप्रमाणे गुढी तोरणे उभारली. पण तिलोत्तमा दुःखी होती. मच्छिंद्रनाथ आज निघून जाणार एवढे वर्ष त्याचा सहवास लाभला होता. मीननाथाचा जन्म झाला तेव्हापासून तर तिलोत्तमा फारच आनंदित राहत होती. मच्छिंद्राचा माया मच्छिंद्र करण्यात ती यशस्वी झाली होती. पण गोरक्षाची गुरुभक्ती तिच्या प्रेमाहून सरस ठरली होती, म्हणूनच तिचा आज विरत झाला होता. गोरक्षाने मच्छिंद्रासमोर कुबडी, झोळ्या, फावडे, शिंगी आणून ठेवली व आपले मस्तक त्यांच्या पायावर ठेवून म्हटले, महाराज चला, हा वेश, ही सामग्री घ्या. तिलोत्तमाला मच्छिंद्राजवळ बसलेली होती. तिने अश्रुपूर्ण डोळ्यांनी गोरक्षाला विनवले, भोजन करून मग जा. ते मान्य करून गोरक्ष, मच्छिंद्र, मीननाथ यांनी भोजन केले. भोजनानंतर मच्छिंद्राला ती म्हणाली, मीननाथाला तुम्हीच बरोबर घेऊन जा. मच्छिंद्रानेही मीननाथाला नेण्याचे ठरविले आणि तिघेही निघाले. तेव्हा मैनाकिनीने दुःखाने आक्रोश करू लागली. तेवढ्यात गोरक्षाचा डोळा चुकून मैनाकिनीने सोन्याची एक वीट गुपचूपपणे मच्छिंद्रनाथांच्या झोळीत टाकली. गोरक्षाला ते काही कळले नाही. मग गावातील स्त्रियांचे रुदन ऐकून त्याचा प्रभाव मच्छिंद्रावर पडू नये म्हणून गोरक्ष त्याला मीननाथाला घेऊन बाहेर चालला. तेव्हा एका हाताने मीननाथाला कुरवाळीत व दुसऱ्या हाताने मच्छिंद्राचा हात ओढीत कठोर गोरक्षनाथांच्या विनवण्या करीत मैनाकिनी रडत रडत त्यांच्या मागे निघाली. जास्तीत जास्त वेळ त्यांना डोळ्यात साठवून घेण्याचा ती प्रयत्न करत होती. पण गोरक्ष जरा त्वरेनेच निघाला. आपण जेवढा जास्त काळ थांबू तेवढा त्या राणीचा शोक वाढतच जाणार हे त्याने ओळखले होते. मैनाकिनीला मागे वळून एक नमस्कार ठोकून गोरक्षनाथ निघाला.
मच्छिंद्रनाथ, चला या जंजाळातून लवकर बाहेर पडा. मैनाकीने उपरिचर वसू विमान घेऊन येतील, तोवर धीर धर. आणि तो अग्नीसारखा तेजस्वी गोरक्षनाथ गुरु व गुरुपुत्र यांना घेऊन श्रीराज्यातून बाहेर पडला. सर्व श्रीराज्य त्या गुढीपाडव्याच्या दिवशी रडत होते. संसाराची माया दुस्तर असते. प्रत्यक्ष आपलाच गुरु या मायेत सापडला. मारुतीच्या मैत्रीचे निमित्त आणि विरक्तीवर आसक्तीचा डाग हे सर्व पाहून गोरक्षाने प्रयत्नांची शर्थ करून त्याला मोहपटलातून बाहेर काढले. शिष्य गुरुच्या उपयोगी पडला. धन्य गोरक्ष, धन्य नाथपंथाचा रक्षण करता. मैनाकिनी शून्य मनाने रडून सुजलेल्या डोळ्यांनी मच्छिंद्रनाथ बसत असे त्या आसनाकडे टक लावून पाहत राहिली. त्याच्या ज्या ज्या वस्तू होत्या त्या कवटाळून हंबरडा फोडू लागली. तिचा आक्रोश गगनाला भिडला. सख्या व दासी तिचे सांत्वन करू शकल्याच नाहीत. उपरिचर वसूने तो आक्रोश ऐकला. त्याने गगनातून जाताना आपले विमान खाली वळवले आणि अंगणात रडत असलेल्या मैनाकीला तो म्हणाला, मी दिलेल्या शापातून तुझी सुटका झाली आहे. चल, सिंहलद्वीपात परत चल. मी तुला न्यायला आलो आहे. ती चकित होऊन पाहतच राहिली. इति श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय 21 संपूर्ण. गोरक्ष जालंधर चर्पडाच्च अडबंग कानिफ मच्छिंद्रराध्या चौरंगी रेवनाक भरती संज्ञा भूम्यां बभूर नवनाथ सिद्धः. गोरक्ष जालंधर चर्पडाच्च अडबंग कानिफ मच्छिंद्रराध्या चौरंगी रेवनाक भरती संज्ञा भूम्यां बभूर नवनाथ सिद्धः.